पाहूयात पुढची बातमी। पुण्यातील RMD सिंहगड स्प्रिंगडेल शाळेच्या प्रशासनाने 37 महिन्यांचे पगार थकवले। त्यामुळे शिक्षक आणि बस चालकांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। 1 एप्रिलपासून शाळा सुरू होणं अपेक्षित होतं, पण बंदमुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण खोळंबलंय। पालकही या गोंधळामुळे त्रस्त झालेत। बस चालक गेल्या 45 दिवसांपासून ठिय्या आंदोलन करतायत, तर पालक आणि कर्मचारी प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करतायत। विद्यार्थी पालक संघटनांनी शाळा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। आज 36 महिने पगार नाही, खायचं काय? खाणार काय ही लोक? रोजचा राशन पाण्याचा प्रश्न निर्माण होतो। आज गरिबांच्या पोटांवरती पाय दिल्या जातोय। ही बाब कधीही खपवून घेतल्या जाणार नाही। शासनाने जागं व्हावं, प्रशासनाने जागं व्हावं आणि माझी CM आणि DCMला आपल्या सगळ्यांच्या माध्यमांमधून विनंती आहे। आत्तापर्यंत काही बळी गेलेले आहेत। उद्या सामुदायिक आत्महत्या जर झाल्या तर त्याला तुम्ही लोक जबाबदार आहात। हे आमचं जीवन मरणाचा प्रश्न झाला की आज आमचा परपंच रोडवर आला आणि आमच्या घरामध्ये काहीतरी अनर्थ व्हावा नाही किंवा काही कुठली घटना घडावू नये किंवा आमच्या हाताने कुठल्या मुलांच्या स्कूल बसच्या हाताने कुठे जाऊन अपघात घडावू नये म्हणून आम्हाला इथं बसण्याचा मार्ग आला आणि आम्हाला गेट बंद आंदोलन हे केल्याशिवाय पर्याय नव्हता। आणि हे वारंवार नवले सर आणि हे आश्वासन देऊन सुद्धा पगार झाले नाहीत। दरम्यान मुलुंडच्या एका शाळेमध्ये मनसे विद्यार्थी सेनेनं राडा घातला। मुंबई पब्लिक स्कूल गोशाळा मार्ग इंग्रजी शाळा इथं राडा घालण्यात आला। शाळेतल्या शिक्षकांना शाळेतल्याच महिला शिक्षिकेला रात्रीचे कॉल केले होते। त्यानंतर मनसैनिकांनी विकृत शिक्षकाच्या अंगावर कोळसा फेकून चोप दिला। दरम्यान पुण्यामध्ये रिक्षा चालकांसाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे। पुणे शहरात सेवा देणाऱ्या सर्व रिक्षा चालकांना पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट घालणं अनिवार्य केलंय। यासोबतच ओळखपत्र लावणं सुद्धा बंधनकारक असणार आहे। तर पुणे RTOनं या संदर्भात अधिकृत पत्रक जारी केलं आहे। नियम तोडणाऱ्या रिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे। यासाठी RTOच्या वायुवेग पथकांमार्फत नियमित तपासणी सुरू असते। यासोबतच गणवेश, ओळखपत्र आणि कागदपत्र तपासणीसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेसाठी स्वतंत्र पथकं तैनात केली जाणार आहेत। नियम तोडणाऱ्यांना दंड आणि अन्य कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। तर हा निर्णय रिक्षा चालक संघटनांनी देखील स्वागतार्ह मानलाय। त्यामुळे प्रवाशांचा विश्वास वाढेल आणि वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। कारण की युनिफॉर्म असेल तर रिक्षा चालक कोण आहेत आणि कोण लोकांना लुटतायत हे सहज नागरिकांना कळेल, सेफ्टी राहील महिलांची। त्यामुळे युनिफॉर्म आणि बिल्ला लावणं जे आहे ते अत्यंत योग्य गोष्ट आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो। पण त्याचबरोबर आम्ही RTOला हे पण आव्हान करतो की बेकायदा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात पुणे शहरामध्ये आहेत, कुठलंही लायसन्स नसताना ते काम करतात, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा। पुणे शहरातील कात्रज भागातील सिंहगड कॉलेज परिसरात कोयत्यानं हल्ला करून दहशत पसरवणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे। तर ज्या परिसरामध्ये कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीची धिंड काढली। तन्मय भुयारी आणि एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान संभाजीनगर जवळील तिसगाव परिसरात 2 गटात जोरदार मारामारी झाली। यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। 2 गटातील जुन्या वादातून ही हाणामारी झाल्याची माहिती आहे। तर या प्रकरणातील प्रमुख आरोपी फरार झाले। या प्रकरणी पोलिसांकडून CCTVच्या आधारे अधिक तपास सुरू करण्यात आला।